नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. निळामने पिंपळनेर भुजे केले पंढरपूर. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबारायांच्या मानाच्या पालखीचे आज राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी देहू संस्थानचे सोहळा प्रमुख व तुकोबारायांचे वंशज माणिक महाराज मोरे, माजी अध्यक्ष रामदास महाराज मोरे, विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर, आळंदी देहू संस्थानचे पदाधिकारी आणि शासनाच्या वतीने तहसीलदार गायश्री सौंदाने व पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा व पादुका पूजन झाले. सुंदर भजनाने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. महाआरती झाली आणि एकोबा तुकोबा ज्ञानोबाच्या गजरात पालखीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, सोहळा प्रमुख व संत निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर, सेवा मंडळ अध्यक्ष बबनराव गाजरे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासकीय महापूजेसाठी जिल्हाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूया. आषाढी वारी 2024च्या निमित्तानं संत निळोबाराय मानाची पालखी यांनी पादुकाची पूजा करून प्रस्थान झालं. आजचा मुक्काम संत निळोबारायांच्या समाधी मंदिरात आहे. विधिवत ठरलेले कार्यक्रम सगळे आज पार पडतील आणि उद्या दुपारी 3 वाजता शासकीय महापूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय सालीमठ साहेब, SP साहेब आणि CO साहेब यांच्या हस्ते पूजा होऊन उद्याचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल. त्या प्रसंगी या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब हजारे, खासदार निलेशरावजी लंके, सुनेत्राव वहिनी पवार खासदार आणि जिल्ह्यातले आणि तालुक्यातले अनेक पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. जवळजवळ 61 दिंड्या सहभागी झालेल्या असून हजारो लोक, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75 हजार वारकरी निळोबारायांच्या संगतीनं पंढरपूरला जातील. आणि ही वारकऱ्यांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. आषाढी वारी आज प्रस्थान वाड्यातून झाल्यानंतर वरुण राजाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय. शेतकरी आणि वारकरी आनंदात आहे. पेरण्या उरकत आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारी आम्ही सर्वजण आनंदात नाचत जात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शांतीला शांती करते म्हणून या शांतीच्या मनापासून त्याने भक्तीची कार्य स्वीकारावी आणि हा निळोबारायांचा सोहळा आणि निळोबारायांचं भक्ती सापडण्याचा असलेलं स्थान हे आपण दरबारामध्ये पाहून काही काळ आपल्याला सण करावं लागतात. काही आपल्याला कठोर निर्णय वाटतील, पण ते संप्रदायाच्या दृष्टीनं आणि परंपरेच्या दृष्टीनं अतिशय योग्य आहे. ते आपण स्वीकारावे आणि आपण त्याला वाढावा, मोठा व्हावा, गरजसंपन्न व्हावं आणि आपण आपलं योगदान द्यावं. मग मी वतीनं, संस्थांच्या वतीनं, योगदानाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो.
हा सोहळा वैभवात संपन्न व्हावा अशा प्रकारची पांडुरंगाची त्यांनी त्यांनी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी सांगतो. संत निळोबाराय यांचं राहत्या वाड्यातून आज पालखीचे प्रस्थान त्यांच्या समाधी मंदिरापर्यंत झालेलं आहे आणि उद्या आज पालखीचा याच ठिकाणी मुक्काम असून उद्या पालखीचा मुक्काम राळेगण सिद्धी इथे होणार आहे. त्यापूर्वी उद्या सकाळी उद्या दिवसभर आपल्या इथं खूप मोठा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाला माननीय कलेक्टर साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे आपले इथे खासदार निलेश लावजी रंके साहेब, त्याचप्रमाणे आज अन्य मान्यवर देखील जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहेत. तर त्या अनुषंगानं या ठिकाणी भाविकांची 2 ते 3 लाखाच्या आसपास गर्दी होणार असल्याने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे आणि आज आणि उद्या या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आणि दिंडीसाठी सर्व भाविकांना आणि सर्व भक्तांना माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा.